खर तर बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते, ऐ लेका हो, बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. तुमचं काही सांगावं, माझं सांगतो. अहो, दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला मला आईनं शिकवलं. आता घर झालं असेल, आता परिस्थिती सुधारली असेल काका, पण दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला मला आईनं शिकवलं. अकोड शिल्पर चप्पल फाटकं बनेल घालून करोडची माणसं कशी कमवायचं माझ्या बापानं शिकवलं. कोण म्हणतं माझा बाप खासदार, कोण म्हणतं माझा बाप जागीरदार, कोण म्हणतं माझा बाप आमदार. हा पोरगा कायम छाती टोकून सांगतो माझा बाप इमानदार. सांगावं लागतं महाराज. अहो, ही चादर जेव्हा आयुष्यातून निघून जातील मित्र हो, विषय संपून जातो. ज्यावेळेस आपण गरुड भराडी घेत असू, आपली प्रगती व्हावी, यश प्राप्त व्हावं, कर्तृत्व प्राप्त व्हावं, यासाठी आशेनं, प्रेमानं, एक जिव्हाळ्याचं, मोलाचं, लाख मोलाचं जे नातं असतं, ते आई वडील आपली वाट पाहत असतात. लेकरू कधी सुधारते. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासू तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावड झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा अवेरो. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी
कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत देवमान्य जगतमान्य श्रीमंत श्री देहूचे मालक तुकोबराया देहूच्या मालकांचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय बोलतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, का देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. या जीवाला सुख हवं असेल तर देवाला आपलंस करा. बाकीच्या गोष्टी एर आहेत, माईक गोष्टी आहेत. एर अति माईके दुःखाची जनती नाही अद्यांती अवसाने. त्या अविनाशी परमात्म्याला आपलंस करा. त्या गोविंदाचं नाम घ्या. अविनाशी करी आपुले आयसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. ए रती माईके दुःखाची जनती नाही आद्यंती अवसाने. हे सगळं केल्यानंतर काय केल्यानंतर, हा अट्टहास केल्यानंतर, काय केल्यानंतर, देवाला आपलंस केल्यानंतर, त्याचं नाव घेतल्यानंतर, त्या गोविंदाचं वेळ असल्यानंतर त्या माणसाची कीर्ती पाठीमागे राहत असते. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे ओरे कीर्ती मागे. ए रथी माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसाने. अभंगाचा शब्दशः भावार्थ झाला. आपलं कीर्तन विठाला 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 विठ्ठल 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 अभंगाला सेवा अभंग सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, कीर्तनला सुरुवात करण्यापूर्वी काही अल्पसा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य ठरतं. कीर्तन सेवा की निमित्त कशा निमित्तानं सर्वांना ज्ञात आहे. आज कैलासवासी लालासो रामचंद्र जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध. या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य वारकऱ्याकडे ही सेवा आली. स्वतःला धन्य समजतो. ज्यांनी हे नियोजन केलं असणारे त्यांच्या पत्नी लताबाई लालासू जाधव, त्यांचा पुतण्या लक्ष्मण दत्तू जाधव. फोन केला, म्हटले महाराज आपल्याला कीर्तन करायचंय, चुलत्याचं वर्ष श्राद्ध आहे. त्या जगाच्या पटलावरती महाराज वडिलांचं वर्षश्राद्ध कोणीही करतं, आईचं वर्षश्राद्ध कोणीही करतं, परंतु चुलत्याचं वर्षश्राद्ध यांनी करावं. आनंद आहे महाराज. अहो लोक चुलत्याला मानत नाहीत. घरातल्यांचं सांगणं असतं त्याच्यालाही नादी लागायचं नाही. ते पहिल्यापासूनच तसं आहे. परंतु चुलत्यावरती प्रेम असणारे लक्ष्मणजी जाधव, त्यांच्या अंतकरणापर्यंत माझ्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. समाजामध्ये आता एवढी एकच जागा शिल्लक राहिली की तिथं चांगलं ऐकायला मिळतं, आणि त्या जागेचं नियोजन हे वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे नियोजन केल्याबद्दल त्या परिवारांचं धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व आमच्या हरिभक्तपरायण महाराज मंडळी, ज्यांना महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम हे पद लागतं असणारा असे असणारे आमचे गुरुजी तानाजी महाराज कदम लवंकर, त्याचप्रमाणे विजय महाराज शिंदे, प्रवीण महाराज वाहक, मृदुंगाचार्य करण महाराज वाहक, काटे महाराज असतील, विनेकरी बाबा, सर्वच मंडळी. आता काहींची नावं मला माहित नाही, सगळ्यांची नावं घेतो महाराज. पाणीव भजनी मंडळ, टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना, टाळ वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना, सर्वांचं नाव घेतो. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठाला 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 विठाला. आपल्याला धावतं कीर्तन करायचं आहे. काही वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. सर्व मातामाऊल्यांना विनंती आहे, आपण येथे येऊन बसा. चला बरं लगेच, जेणेकरून पाठीमागून लोक येतील ती पाठीमागे बसतील, पुन्हा अडचण होऊ नये. बरेच लोक येणार आहेत. पुढे येऊन बसा सर्व. माणुसकी जपणारा हा परिवार आहे, त्यामुळे चला चला लगेच चला, उठायचं लगे.
ज्यांना काम असेल त्यांनी तिकडे थांबा, बाकीच्यांनी येथे येऊन बसा. इथं महाराजांच्या शेजारी येऊन बसले तरी काय हरकत नाही बरं का. पाठीमागे बसले आवाजाचा त्रास होत असेल तर समोर येऊन बसा. परत ओटावटी डिस्टर्ब नसावं. इथं समोर येऊन बसलं तरी काय हरकत नाही. मागे बसलेले या या पुढे इथं या. समाजामध्ये एक शोकांतिका आहे, लोकांना पुढं या म्हणावं लागतं वारकरी संप्रदायामध्ये, कीर्तनामध्ये. आता दुसरा जर कार्यक्रम असता ना कुठला, माग सरा म्हणावं लागलं असतं, पण इथं पुढं या म्हणावं लागतं. इथं पण संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. इकडे येण्याची घाई केली पाहिजे, पण आपली लोक इकडे येत नाहीत. आता तर कुठं रामकृष्ण हरी चालू झाले, बस खाली तंबाखू खा थोडी. शोकांतिक आहे महाराज. असो, सर्वांच्या चरणावरती धन्यवाद व्यक्त करतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय बोलतात, देवाला आपलंच करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. का म्हटले तुकोबराया देवाला आपलंच करा? का म्हटले? हा जीव रात्रंदिवस सुखा करता धडपडतो. जिथं सुख आहे तिथं जात नाही, आणि जिथं दुःख आहे तिथं सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मुळात सुख कुठं आहे हेच या जीवाला कळलेलं नाही, म्हणून तुकोबरायांचं अभंग आणि हे कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ह्या जीवाला सुख कुठं आहे हे माहित नाही. सुख लागी करी शीतळ माळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्म जन्मीचे दुःख विसरसी. सुखा सुखा लागी करी शीतळ माळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. करी शीतळ एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुख कुठं आहे? पंढरपूरच्या मालकाजवळ आहे. सुख जर पाहिजे असेल तर पंढरपुरात जावं लागेल. गुरुजींनी सुंदर प्रमाण दिलं. हा जीव रात्रंदिवस सुखा करता धडपडतो, पण जिथं सुख आहे तिथं जात नाही. मुळात सुख कुठं आहे हेच जीवाला माहित नाही. म्हणून जीवाचा व देहाचा काही संबंध नाही, परंतु जीवानं मी आणि माझं म्हटल्यामुळं, आई जीवानं मी आणि माझं म्हटल्यामुळं देहानं केलेलं जीवाला भोगावं लागतं. शेवटी जीवाचा व देहाचा काही संबंध नाही, परंतु मी आणि माझं आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं नाही माझे. अरे बाबांनो, सोन्याची लंका ती जळाली, तुझी टपरी कुठे घेऊन बसतो? कळलं पाहिजे महाराज. जीवाशिवाय देह नाही, देहाशिवाय जीव नाही. जीवानं मी आणि माझं म्हटल्यामुळं देहानं केलेलं जीवाला भोगावं लागतं. शेवटी जीवाशिवाय 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 देह नाही, आणि देहाशिवाय जीव नाही. आडाशिवाय पाणी नाही, पाण्याशिवाय आड नाही. एका व्यक्तिमत्वानं 5,000 रुपयाला आड विकत घेतला. किती? 5,000 रुपयाला विकत घेतल्याबरोबर ज्याच्याकडून आड विकत घेतला होता ते होतं अर्धांड. काय होतं? अर्धांड. बोलत राहायचं. जे बोलत नाहीत ते कोण होते? कोण असतात? बोलत राहायचं. ज्याचा आड घेतला ते होता अर्धांड. ह्या व्यक्तिमत्वानं 5,000 रुपयाला आड विकत घेतला. लगेच आपल्या बायकोला घेतलं, पोरांना घेतलं, आणि त्या ठिकाणी रहाटावरून बादली खाली सोडली. सोडल्याबरोबर ज्यानं आड विकला तो त्या ठिकाणी आला.
आल्यावर म्हटला बादलीवर घे. म्हटलं कालच आड विकत घेतला, आज लगेच म्हणतो बादलीवर घे. असं का? म्हटलं मी तुला आड विकलाय, पाणी नाही. मी तुला आड विकलाय, पाणी नाही. असं म्हटल्याबरोबर त्यानं बराच वेळ त्याच्याशी वैर पत्करलं, भांडण केलं, पण काही चाललं नाही महाराज. असं केल्याबरोबर तो गावामध्ये गेला. पुढाऱ्यांना सगळी हकीकत सांगितली. पुढाऱ्यांना म्हटलं आडातलं पाणी घेऊन देत नाही. पुढारी म्हटले दादागिरी करतो काय? कालाच आड विकत घेतला ना आज लगेच पाणी घेऊन देत नाही, असं कुठं असतंय वय? चला सगळे पुढारी त्याच्या घरी गेले. गेल्याबरोबर म्हटले तो आमच्या ह्या कार्यकर्त्याला पाणी का घेऊन देत नाही? तो म्हटला हो मी त्याला आड विकलाय, पाणी नाही. असं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तिमत्वानं पुढारी म्हटले बाबा हो आता काय असेल ते कायद्यानं बघा तुम्ही, फौजदारी गुन्हा दाखल करा. फौजदारी गुन्हा दाखल केला. केस कोर्टात उभा राहिली. कोर्टात उभा राहिल्याबरोबर त्या अर्धांडानं काही वकील दिला नव्हता. कशामुळं अर्धांड होतं म्हणून. केस कोर्टात उभा राहिली. वकील साहेबांनी प्रश्न केला का हो माझ्या आशिलाला तुम्ही पाणी का घेऊन देत नाही? माझ्या आशिलाला पाणी का घेऊन देत नाही? तो म्हटला वकील साहेब तुम्ही स्टॅम्प पेपर नीट वाचला का? तुम्ही स्टॅम्प पेपर नीट वाचला का? मी त्याला आड विकलाय, पाणी नाही. आता वकिलाने डोकं चालवलं. वकील विचार करायला लागला की बाबा हो हे ना आपल्याला शब्दात धरले. पुन्हा वकील साहेबांनी प्रश्न केला माझ्या आशिलानं तुझ्याकडून 5,000 रुपयाला आड विकत घेतला, मान्य आहे का? मान्य आहे का? म्हटलं हो. मग माझ्या आशिलाच्या आडात तुझं पाणी काय करतंय? जर तुला पाणी ठेवायचं असेल तर महिन्याला 2,000 रुपये भाडं द्यावं लागल. विठाला 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 आता म्हणाल का आड माझा आहे, विहीर माझे, पाणी माझं आहे म्हणाल का? आडाशिवाय पाणी नाही, पाण्याशिवाय आड नाही. तसं देहाशिवाय जीव नाही, जीवाशिवाय देह नाही. या जीवानं मी आणि माझं म्हटल्यामुळं देहानं केलेलं जीवाला भोगावं लागतं. घरातला माणूस म्हणतो घर माझं मी घराचा, बरं का गणेशजी? घरातला माणूस म्हणतो घर माझा मी घराचा. गावचा सरपंच म्हणतो गाव माझं मी गावाचा. तालुक्याचा आमदार म्हणतो तालुका माझा मी तालुक्याचा. जिल्ह्याचा खासदार म्हणतो जिल्हा माझा मी जिल्ह्याचा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा. हिंदुस्थानचा पंतप्रधान म्हणतो देश माझा मी देशाचा. एकमेव संत असे आहेत गुरुजी, ते म्हणतात जग माझं आणि मी जगाचा. जगाचं कल्याण व्हावं यासाठी संताच्या विभूती आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. हे देह कष्टविंदी परोपकारी. देह कष्टविंदी परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. येते उपकारासाठी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण
जगाच्या कल्याणा संताची विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं यासाठी संताचे विभूती आहेत महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात. इथं खरं तर 3 जण जन्माला येतात. किती किती जण किती जण कोण येतं सांगा बरं? कोण कोण येत? एक जीव येतो, दुसरे संत येतात आणि तिसरा देव येतो. जीव जन्माला येतो कशासाठी? केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. हे उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. उपजले ऐसे किती, ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुखी घात हर बल चिंता, हरिमुखी घात हर बल चिंता, हरिमुखी घात हर बल चिंता, हरिमुखी घात हर बल चिंता. हरिमुखी घात हर बली चिंता, हरिमुखी घात हर बली चिंता, हरिमुखी घात हर बली चिंता, हरिमुखी घात हर बली चिंता. हे केले कर्म झाले त्याची भोगा आले, त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हा केले कर्म झाले त्याची भोग आले, त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे, किती उपजले मेले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केले ते भोगण्याकरता जीव येतो. आळंदीची मालक देखील सुंदर ओवी सांगतात. अगा कर्मे जे उरावे, तै तेही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जे कर्म केले ते भोगण्याकरता जीव येतो. आणि देव कशासाठी येतो महाराज? परित्राणाय साधूनाम विनाशाच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे अर्जुना मी येतो. इथला अर्जुन नाही बरं, इथला अर्जुन नाही, ते महाभारतातला अर्जुन आहे. हे अर्जुना मी येतो पण कशासाठी? परित्राणाय साधूनाम, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. ए करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन. करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. ए धर्माचे पालन,
हे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन आहे जे आम्हा करणे काम आहे जे आम्हा करणे काम धर्माचे पालन करणे पाखांड खंडन करणे पाखांड खंडन हे आम्हा करणे आहे हेचे आम्हा करणे धर्माचं रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतो. परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण करण्यासाठी, विनाशाच्या दुष्कृताम, दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी देव जन्माला येतो. देव येतो धर्माची संस्थापना करण्यासाठी. जीव येतो जे कर्म केले ते भोगण्यासाठी. मुळात संत असे आहेत, ते म्हणतात जग माझं आणि मी जगाचा, जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, यासाठी संत म्हणतात देवाला आपलंस करा, देवाला आपलंस करा, त्यातच तुमचं हित आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका, त्या देवाला आपलंस करा. देहूचे मालक बोलतात दुःख दूर करून सुखाला जर जवळ करायचं असेल तर देवाला आपलंसं करावं लागल. कोणत्या देवाला? पंढरपूरच्या मालकाला आपलंसं करावं लागल. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. येणे विना जीवा सुख नोहे, येणे विना जीवा सुख नोहे.
वेळेतच संपणार आहे. साधू संतांनी देवाला आळवताना 3 वेळेस आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. तो, ती, ते. कळतंय का? शाळेत गेले त्यांना कळल आणि जे नाही गेले त्यांनाही कळल. तो, ती, ते. पुल्लिंगाचा विचार करूया आपण. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो प्रत्यालका. साधू संतांनी पुल्लिंगामध्ये देवाला आळवलं. आता आपण नपुसकलिंग मध्ये पांडुरंगाला आळवताना पाहूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, ते प्रत्यालका. आलं का? आता साधू संतांनी स्त्रीलिंगीमध्ये पांडुरंगाला आळवताना वर्णन बघा. विठाबाई म्हटले, यग 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 विठाबाई. यग 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 विठाबाई. एक 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 विठाबाई. एक 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 विठाबाई. यग 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 विठाबाई. यग 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 विठाबाई. एक 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 विठाबाई. यग 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 विठाबाई. माझी पंढरीची आई. माझी पंढरीची आई. ए माझी पंढरीची आई. माझी पंढरीची आई. भीम आणि 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 चंद्रभागा. भीम आणि 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 भीमा आणि 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 भीमानी चंद्रभागा. भीम आणि 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 चंद्रभागा. ए एक एक विठाबाई. माझे पंढरीची आई. माझी पंढरीची आई. माझे पंढरीची आई. माझे पंढरीचे आहे. माझे पंढरीचे आहे. माझे पंढरीचे आहे. आई. ए ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा. विठाबाई म्हटले कुणाला? माझ्या आज्याला. पंढरपूरच्या मालकाला म्हटले विठाबाई. एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. खर तर महाराज, सुख कुठं असेल तर त्या हरीला जवळ केलं पाहिजे. तो एकच आहे. किती आहे? एक आहे. त्याला साधू संतांनी 3 वेळेस आळवलेला आहे. 3 वेळेस. तुकोबराय म्हणतात, देहूचे मालक बोलतात की देवाला आपलंच करा, पण एका. का म्हणतात? तर आपण वार बदलला की देव बदलतो. वार बदलला की, सोमवार आला की, मंगळवार आपण गाणी म्हणणार नाही तिथं. म्हणायला लागलो आणि आलं कुणाच्या अंगात म्हणजे पळायला रान पुरायचं नाही. बुधवार आला की पांडुरंग. गुरुवार आला दत्त महाराज. शुक्रवारी आठवतंय कुणाला? सप्तशृंगी माता. शनिवारी शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या द्यावाट, मज दावाव्या सुभट. आणि रविवार आला की दादा, रविवार आल्यावर हे येळकोट येळकोट. जय मला. क्या बात आहे. रविवार आला की महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा. आपण वार बदलला की देव बदलतो.
जगद्गुरु तो कोपरा आहे म्हणतात देवाला आपलंच करा, तो एकच आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. बाकीच्या गोष्टी एर आहेत महाराज, एर आहेत गोष्टी. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसाने. आधीही काही नव्हतं आणि अंतीही काही नसणार. त्यामुळं एकाच देवाला आपलंसे करा. पण कितीही सांगितलं तर काय लोक लय जड बुद्धीचे महाराज, लय जड बुद्धीचे. एका बाईचं 120 किलो वजन होतं. किती हाय का इथं दिसतंय का कोण? आमच्या दादाचं जास्त दिसतंय. 120 किलो वजन होतं. ती डॉक्टर साहेबांकडे गेली. म्हटली डॉक्टर साहेब मला औषध द्या ना, काहीतरी तब्येत कमी करायला काहीतरी औषध द्या ना. डॉक्टर साहेब म्हटले बाई टेबलवरती बसा. बाई टेबलवरती बसल्या. बाई तुमचा आहार किती? बाई म्हटली काय नाही, एका टायमिंगला मी 20 चपात्या खाते, 10 प्लेट भाजी खाते आणि 6 प्लेट भात खाते. डॉक्टर साहेब म्हटले तुम्हाला औषध देतो, द्या ना, त्याच्यासाठीच आले मी. मग काय करा, 20 चपात्या खाण्याऐवजी 10 चपात्या खा, 6 प्लेट भात खाण्यापेक्षा 3च खा आणि 10 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 5च खा ना. आता हे तुमच्यासाठी औषधच. ती म्हणते जेवल्यावर घेऊ का? जेवायच्या आधी घेऊ. काय लोक लय जड बुद्धीचे महाराज. देवाला आपलंच करा असं म्हटलंय, पण आपण कुठं गुतलो? आपल्याला काय आवडतं? काय आवडतं? हा, धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. तुमच्याकडे सगळं, तुमचं सगळे लोक ऐकणार, माता पिता देखील ऐकणार. आणि जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. पण हे सगळे एक दिवस संपणार आहे. धन कमवलं पाहिजे, पण कसं? नीतीने कमवलं पाहिजे. नीतीने तिथे लक्ष्मी असते, अनितीने तो पैसा असतो. पैसा कधीच राहत नाही आई, आणि लक्ष्मी कधीच जात नाही. कायम लक्ष ठेवायचं. कमवायचं काय? काय कमवायचं? लक्ष्मी. आणि सोडायचं काय? पैसा. अहो पैशाचं काय खरं असतं? एका म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. किती आजी? 50 लाखाची. आपल्याला लागेल का? एका म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. लॉटरीवाल्याने विचार केला डायरेक्ट आजीला सांगावं तर अति आनंदाने आजी मरल, तिला नगच सांगायला. कुणाला तर महाराज लोकांना पटवून सांगायला सांगू महाराज. आता महाराज लोकांसारखं कुणाला पटवून सांगता येत नाही काटे महाराज. महाराज गेला आजीकडे. आजीला म्हटलं आजी. आजी म्हटली बोला महाराज काय म्हणतं? आजी जर तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर काय कराल? आजी म्हणाली महाराज तुमचा पाय गुण चांगला, मला कुणी सुद्धा नाही. पांडुरंगाची आण घेऊन सांगते, त्यातलं निम्म तुम्हाला देईन. ते ऐकून महाराजच मेलं. अहो पैसा खूप वाईट आहे हो. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. हे उपाय व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. हा उपाय कसा आहे? लाभाचा आहे. म्हणून त्या देवाला आपण आपलंस केलं पाहिजे. जड बुद्धी असेल नसेल, परंतु इथं आल्यानंतर ते देखील दूर होतं महाराज. आणि तो माणूस आचरणाकडे लागतो. संतांना आपलंस करा, देवाला आपलंस करा. ह्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर हरिप्राप्तीस उपाय धरावे ते संतांचे पाय. संतांचं पाय धरल्यावर हरीची प्राप्ती होते आजी. देवाची ओळख संतांनी करून दिली. या पृथ्वी तलावरती देव जन्माला आले. कधी कधी देवाला आणावं लागतं. आणीला ही रूपाबळी करोनी खळे हरिदासी. देवाची ओळख संतांनी करून दिली. आणि आजच्या घडीला, आजच्या पिढीला संतांची आणि देवाची ओळख आमची वारकरी मंडळी करून देतात. चंद्रमेजी अलांछन मार्दंड जेता पहिन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. माऊली पसायदाना म्हणतात, पसायदानामध्ये म्हणतात हे वारकरी मंडळी कसे आहेत? चंद्रमे आहेत. संत कसे आहेत? चंद्रमे आहेत. मार्तंडासारखे आहेत. कडक असतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात. अशा संतांची संगत आपल्याला लाभली पाहिजे. संतांची संगत लाभल्यावर
देवाची प्राप्ती होते. लोक म्हणते देव आहे तरी कुठं, सर्व घटीराम देहाधी एक, सूर्यप्रकाशक सहस्रस्मे. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावणा ही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. बर तुकोबाराने देवाला आपलंस केलं का? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. विठ्ठलामुचे जीवन अगडिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. सर्व काही विठ्ठल आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल चाडा नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, दुसरा विषयच नाही महाराज. एकच धरला चित्तामध्ये आणि त्या देवाला आपलंस केलं. लोक म्हणते तुकोबाराने देवाला आपलंस केलं का? अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. म्हणून त्या गोविंदाचं आपण भजन केलं पाहिजे. कोणतं भजन? किती जणांनी भजन केलं बरं हात वरती करा. किती जणांनी भजन केलं नाही त्यांनी हात वरती करा. किती जणांनी भजन केलं नाही? बर किती जणांनी भजन केलं त्यांनी हात वर करा. आता म्हणजे केलंच नाही का कोणी? असो, मी काय लय लांबचा नाही, तुमचाच पाहुणा आहे, लय लांबचा. बर कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे. विठोबारुकमाय भजन केलं पाहिजे. ह्या गेलेल्या व्यक्तींनी विठोबारुकमाय भजन केलं असेल, गावामध्ये कीर्तनामध्ये गेले असतील, तेव्हा असं घडत असतं. बरं नामस्मरण मुखामध्ये यावं आणि तेव्हा हे घडतं. त्यामुळे त्या गोविंदाचं वेळ आपल्या मनाला असलं पाहिजे. अविनाशी करी आपुले आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं वेळ असलं पाहिजे, पण आपल्याला वेळ वेगळंच राहतं. कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला वेळ कशाचं? कडी लावली का नाही, मांजर दूध पिल का, आपल्याला कशाचं? दार लावलेत त्या ठिकाणी पाणी बदलायचंय, बरंच काय असते. संध्याकाळी जाऊन दारा काढायच्यात, लय अवघड असते. प्रत्येकाचं इथं आल्यानंतर अगदी तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. इथं एकदा आलं की तुकोबाराय म्हणतात निवांत राहायचं आणि त्या गोविंदाचं भजन करायचं. अभंगाचं 3रं चरण. अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे. टाळ वाजवा. अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईक दुःखाची जनिती, एरती माईक दुःखाची जनिती. एरती माई दुःखाची जनती, एरती माई दुःखाची जनती. ए अविनाश करे आपुलिया ऐसे,
बोलिया ऐसे अविनाश करे बोलिया ऐसे अविनाश करे बोलिया ऐसे लावी मनाप से गोविंदाचे एरती माई के दुखाची जनीती एरती माई के दुखाची जनीती लावी मना पिछे गोविंदाचे एरती माई के दुखाची जनीती तथा वर्षश्राद्ध वर्षानं येताना श्रद्धेनं केलं जातं त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात आई. आणि ते श्राद्ध विधी या ठिकाणी काकांच्या माध्यमातून केला. लोक म्हणतात वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. श्राद्ध विधी असतो, श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन असतं. इथल्या जागेची पावित्र्यता, घराला चांगलं सुख समृद्धी समाधान, घरातली लेकरं सुखाने नांदावीत, ऐश्वर्य संपन्न घर व्हावं यासाठी इथल्या जागेची पावित्र्यता. त्यामुळे हे नामसन कीर्तन असतं. आता इथं आपल्या इथं होतंय ह्यात काय निवल, ह्या परिवारांनी केलं ह्यात काय नवल. अहो ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे दादा अत्रि ऋषींनी देखील वर्ष श्राद्ध केलं, श्राद्ध विधी केला. त्यानंतर युधिष्ठिराने केला, पांडवांचा श्राद्ध विधी युधिष्ठिराने केला. आणि प्रभू रामचंद्राने देखील श्राद्ध विधी केला. कुणाचा कुणाचा दशरथ राजाचा, कुणाचा त्यांच्या बापाचा. इथं कोण करतंय, इथं चुलत्याचा श्राद्ध विधी हे कीर्तन कोण करतंय, त्यांचा पुतण्या. आनंद आहे महाराज. समाजामध्ये असे चुलता आणि पुतण्याची संगत असावी, जोड असावी, नातं हे टिकावं. सांगितलं मी सुरुवातीला, घरातली आई म्हणते त्याच्यालाही नादी लागायचं नाही, ते ती बिघडलेलं आहे. चूल त्याच्यालाही नादी लागायचं नाही. पण महाराज चुलत्यावरती प्रेम करणं आणि गेले चुलते तरी त्यांचं विचार घेऊन, त्यांचा विचारांचा वसानी वारसा घेऊन या ठिकाणी हे निवेदन आहे. आता हे आपले हित होतंय. अहो पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेतात ते कुळ पवित्र असतं. या मातीमध्ये संतांनी जन्म घ्यावा, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, या मातीमध्ये आद्य क्रांतीवीर राजोबाजी नाईकांनी जन्म घ्यावा, महापुरुषांनी जन्म घ्यावा, ज्यांना प्राईड ऑफ स्वराज्य प्रति शिवाजी उमाजी नाईक म्हणावं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. परंतु स्वराज्य अपुरं कुणामुळं, तर स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईकांमुळं. ते ह्या मातीतील ही लेकरं. खरं तर जिजाऊ माऊले गे तुला वंदितो मी, जिजाऊ माऊले गे तुला वंदितो मी. तुझ्या विचारांचे धडे आम्हाला, तुझ्या विचारांचे धडे सोबतीला, तयास वेगाचे शौर्य घ्या आम्ही, जिजाऊ माऊले गे तुला वंदितो मी. ज्यासाठी लढले शिवाजी आपुले, ज्यासाठी लढले शिवाजी आपुले, संभाजी ते एकले, ए साजी लढले रणात पडले, तानाजी सममावळे. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला, वदले छत्रपती. जीवा शिवा मदारी बहिर्जी, ऐसी उद्यमर झाले किती. गर्वाने उठले शिवश्री काया, गर्वाने उठले शिवश्री काया, तेने बहुजन वीर. राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण तिरंगा 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 आपुला. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये त्याचं आचरण करून या ठिकाणी या परिवारांनी हे सुंदर नियोजन केलं. सांगेन मी तुम्हाला, ते गेलेत पण इतर राहिलेत त्यांच्यासाठी हे कीर्तन आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या
कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगा माझी गेले दिगंबर क्या बात है? ईश्वर विभूती ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगा माझी राहिला त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर गेले राहिला त्या कीर्ती कीर्ती माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वेळ झालाय मलाही मान्य आहे. पण माईक सिस्टीम वाले दादांनी उशीर केला. असो वेळेतच कीर्तन होणार आहे. वेळेचं महत्व असावं महाराज. ज्या वेळेचं महत्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पटवून दिलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, परंतु वेळेतच शपथविधी घेतला. ते रात्रीच नाही, हिंदवी स्वराज्य हो यासाठी. आद्य क्रांतीवीर राजोबाजी नाईकांनी प्रथमतः क्रांती केली वेळेतच. तेव्हा क्रांती झाली. वेळेला खूप महत्व आहे. ज्या प्रभू रामचंद्रांना रात्री राज्य मिळणार होतं, त्याच प्रभू रामचंद्राला सकाळी वनवास मिळाला. त्यामुळे वेळेचं महत्व असावं. त्या प्रभू रामचंद्रांनी विधी केला, श्राद्ध विधी केला. आपण करतोय. बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते, ऐ लेका हो, बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. तुमचं काही सांगावं, माझं सांगतो. अहो, दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला मला आईनं शिकवलं. आता घर झालं असेल, आता परिस्थिती सुधारली असेल काका, पण दुःखातून सुखाचे क्षण पाकडायला मला आईनं शिकवलं. अकोड शिल्पर चप्पल फाटकं बनेल घालून करोडची माणसं कशी कमवायचं माझ्या बापानं शिकवलं. कोण म्हणतं माझा बाप खासदार, कोण म्हणतं माझा बाप जागीरदार, कोण म्हणतं माझा बाप आमदार. हा पोरगा कायम छाती टोकून सांगतो माझा बाप इमानदार. सांगावं लागतं महाराज. अहो, ही चादर जेव्हा आयुष्यातून निघून जातील मित्र हो, विषय संपून जातो. ज्यावेळेस आपण गरुड भराडी घेत असू, आपली प्रगती व्हावी, यश प्राप्त व्हावं, कर्तृत्व प्राप्त व्हावं, यासाठी आशेनं, प्रेमानं, एक जिव्हाळ्याचं, मोलाचं, लाख मोलाचं जे नातं असतं, ते आई वडील आपली वाट पाहत असतात. लेकरू कधी सुधारते. महाराज, या जगाच्या पाठीवरती तुम्ही चांगलं केलं, कोण नावं ठेवेल, कोणी वाईट, तुम्ही वाईट केलं, कोण चांगलं म्हणेल, वाईट म्हणेल, तो भाग वेगळा. आता असं झाले, लोक बरं वाटण्यासाठी बोलतात, खरं वाटण्यासाठी बोलत नाहीत. बरं वाटावं, खरं बोललं तर नातं तुटते महाराज. लोक काय म्हणते त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. अहो, चार चौघात चहाच्या टपरीवर आपला बाप असेल आणि तो त्या ठिकाणी पोरगा पाहत असेल, मित्र म्हणतात तुझा बाप चालला रे. हा म्हणतो आमच्या बापाला काय कळतं, आमच्या बापाला काय कळतं. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे हो. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे.
दुनिया बेमान आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. दुनिया बेमान आहे महाराज. माया विगडी ब्रह्मला खरी, म्हणता मी माझेणी घरी. हे तो संपत्तीचे वारी साचुकारी जाईल. काकड्यामध्ये प्रमाण आहे. एक दिवस हे संपून जाणार आहे. हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आहे. त्यामुळं आपण हे हरी कीर्तन इथं आलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. अहो सांगितलं होतं मी, 4 चौघात चहाच्या टपरीवर चहा पित असेल आणि समोर जर आपला बाप चालला असेल तर तो माझा बाप म्हणायला लाज वाटते महाराज. हे म्हणतं आमच्या बापाला काय कळतं, असं म्हटल्याबरोबर पोरही म्हणतात तुझ्या बापाला काय कळतं, असं म्हटल्याबरोबर गाव म्हणतं तुझ्या बापाला काय कळतं, तालुका म्हणतो तुझ्या बापाला काय कळतं. आपण आपल्या बापाची इज्जत करा, किंमत करा, तेव्हा हे जग करतं. घरातली लोक वैरी झाली तेव्हा गावाला कळतं. गाव डोक्यावर घेण्याऐवजी पायात तुडवतं. घरातल्यांनी चांगलं राहावं, एकी असावी. कोणी येत नाही कोणाच्या कामाला, भावकी येते आपल्या कामाला. भावकीशी वैरत्व कधी करायचं नाही. आपली कोण असतात, आपुलकी, जिव्हाळा हे काय असतं हे आपण जाणलं पाहिजे. आणि समाजामध्ये हा बाप ज्यावेळेस वावरत असतो, ताट मानेनं जसा चालतो तसा कायमस्वरूपी चालला पाहिजे. इथं मुलींची संख्या दिसते. मी तुमच्या भावासारखा आहे. लहान समजा मोठं समजा, ताट मानेनं बाप चाललावा असं आपण जगलं पाहिजे. मुलांनी देखील तसं जगलं पाहिजे. हा बाप म्हणतो, अहो स्वतःचा बाप मेला तरी कधी रडत नाही. का रडत नाही? बाप असतो, बाकीच्यांचा संसार बघायचा असतो. स्वतःचा बाप मेला तरी लेक रडत नाही, परंतु लेक सासरी जाताना एवढा ढसढसा रडतो ना बाप. अहो त्या लेकीचं आणि त्या बापाचं वेगळं नातं असतं. बाप म्हणतो, अगं कार्टे इथं मला त्रास दिला, पण सासरवाडीमध्ये गेले ना त्या ठिकाणी सासरा असेल, सासू असेल, नवरा असेल, कुणाला माघारी बोलायचं. इथं समजून घेतलं जातं, खूप त्रास दिला आम्हाला, असू दे. अहो लेकरं मांडीवरती त्या ठिकाणी शी केली तर कोणी मांडी कापून टाकतं का महाराज? तेवढे प्रिय असतात लेकरं. मग तो बाप त्या लेकीसाठी रडतो. सुखानं राहा, आनंदानं राहा. कोणी काही जरी म्हटलं तरी अजिबात तोंडातून अपशब्द येऊ देऊ नको. एक वाक्य जाता जाता सांगतो, घराचा संसार, घरातली स्त्री मोठं करू शकते, घराचं वैभव मोठं करू शकते, घर मोठं करू शकते. आणि घरातली स्त्रीच संसार रस्त्यावर आणू शकते. हे वैभव केव्हा येतं? घरातली स्त्री सोज्वळ असावी, त्या ठिकाणी संस्कारिक असावी, तेव्हा हे असं होत असतं. त्यामुळं आमच्या मातांना विनंती आहे, पतीची सेवा करा. नाही आम्हाला अनुसया मातेसारखं होता येत. आता दत्त जयंती झाली, परंतु त्यांचा आपण विचार जपलं पाहिजे, आचार संस्कार जपलं पाहिजे. आपण आपल्या पतीची किंमत केली पाहिजे. आणि बापा हो, तुम्हाला ही विनंती आहे, ही माय, ही आई, ही लेक कुणाच्या तरी घरून येत असते, तिलाही आपण तसं जपलं पाहिजे. त्यामुळे एकमेकांची काळजी घेत चला. सर्वांना विनंती आहे, एवढंच बोलतो. आणि कीर्ती पाठीमागं राहावी. हे असं केल्यानंतर कीर्ती पाठीमागं राहत असते. ती कीर्ती पाठीमागं राहावे असं जर वाटत असेल तर आई वडिलांची कदर करा. आई वडिलांची मान खाली जाऊ देऊ नका. संतांचं विचार जपा. माझ्या पंढरीच्या मालकाला आपलंसं करा. त्या देवाचं भजन करा. ते केल्यानंतर त्याची कीर्ती पाठीमागं राहत असते. अभंगाचं शेवट चरण गुरुजी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे,
म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवू रे कीर्ती मागे उत्तम जीवू उत्तम जीवू रे कीर्ती मागे उत्तम जीवू रे कीर्ती मागे उत्तम जीवू रे उत्तम जीवू रे उत्तम जीवू रे कीर्ती मागे उत्तम जी है उत्तम जी है उत्तम जीवू रे कीर्ती मागे कीर्ती माये के दुखाची कीर्ती माये के दुखाचे जन आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसाने अविनाश करी आपुले ऐसे लावे म्हणा विसे गोविंदाचे ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसाने तुका म्हणे एक मरणेची जरे उत्तम जीवरे कीर्ती मागे ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसाने यतमती यत अवकाश फुलं वाटा फुलं फुलं झालेली कीर्तन सेवा
या बाबांच्या चरणावरती श्री गुरु सोहमजी महाराज देहूकर, श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर, गुरुवर्य तानाजी महाराज कदम लवंकर हे सनई वाजवतात ना नाका. अशी लेकरं जर घडावी वाटत असेल अशी तर यांची संपर्क साधा. आमचे कुळी न होते ऐसे हेची पिसे निवडले देवा. देवानं हे पिसं निवडलं महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली. परंपरेत कुणी नव्हतं, पहिला वारकरी पहिला कीर्तनकार. अँकरिंग करताना अशी येऊन बसायचे महाराज. ह्यानं बोलावं कीर्तन करावं असं यांना वाटलं. तुम्हाला माहित आहे अँकरिंग करतो मी, सर्वांना माहित आहे, परिचित आहे. ह्यानं कीर्तन करावं सांगितलं वडिलांना आणि घडलो. झालेली सेवा त्याच्या चरणावरती. माईक सिस्टीमवाले दादा, आज चॅनल ज्यांचा आहे बाळूमामाचा जागर. कुणाचा जागर? क्या बात आहे. बरेच भक्त दिसतायत इथं, पण इथं जरा जास्त आवाज आला माईक असल्यामुळं. असं म्हणतात काळाला आणि वेळेला कैद करण्यास सामर्थ्य कुणात नसतं. काळाला आणि वेळेला कैद करण्यास सामर्थ्य कुणात नसतं, परंतु काळाला, वेळेला, आनंदाला, दुःखाला कैद करण्याचं सामर्थ्य ह्या बाळूमामाचा जागर गणेश टिकोळे यांच्या माध्यमातून होत असतो. टाळी वाजली पाहिजे, सगळ्यांनी वाजवलं पाहिजे ते टाळी. सुंदर गायन झालं. गायनाचारी मंडळी तानाजी महाराज कदम, विजय महाराज शिंदे, सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी, मृदुंगाचार्य करण महाराज, प्रवीण महाराज, या सर्वांसाठी टाळी वाजवा. आता तुम्हीही तो उपस्थित राहिले. मी सांगायचं कुणाला होतं, परत म्हणली असती ह्याच्या कीर्तनाला कुत्र देखील नव्हतं. काका काका आहेत आमचे, तुमच्यासाठी ही टाळी वाजवा. झाले का सगळे? माईक सिस्टीमवाले दादांसाठी वाजवा टाळी. उशिरा आले पण स्वागत केलं पाहिजे ना. आता कोण राहिलं का? राहिलं का कोण? अरे वा, खूप प्रेम दिसतंय आमच्यावर. आता वाजवा महाराजांसाठी टाळी. असंच प्रेम राहू द्या. झालेली सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व मंडळींच्या चरणावरती समर्पित करतो आणि भजन घ्या. ज्ञानेश्वर माऊली.